आपली संस्कृती, आपले संस्कार सदा राहू दे आपल्या सोबत। भारताच्या महान ग्रंथांचे आणि काव्यांचे संपूर्ण संकलन सबस्क्राइब करा तिलक। A wide range of LED lights for indoor and outdoor use. GR Lights make India bright. चरित अति पावन, मधुर सरस रस किति मन भावन। युग युग गीत तयांचे गावे, प्रभु गुण गात मना सुखवावे। मूर्खा, पाय पकडायचेच असतील तर जाऊन श्रीरामांचे पाय पकड, ज्यांच्या पायाशी मुक्तीचं द्वार आहे। नाथ, सर्व गुरुजन आपल्याला समजावत आहेत। आपले आजोबा, आपले सासरे, आपल्या मातोश्री सर्वांनी एकच गोष्ट सांगितली आहे की सीतेला परत करून रामाच्या पायाशी शरण जाऊ। तर हीच गोष्ट तू पण सांगणार असशील तर आमचं पण उत्तर ऐकून घे। हे नाही होणार, नाही होणार, कधीही होऊ शकत नाही। रावण सीतेला आपली राणी बनवणार, तिला परत नाही करणार। परंतु सीता मानेल तेव्हा ना? मानावंच लागेल। रावणाच्या इच्छेला विरोध करणं देवी देवतांनाही जमलं नाही, तर बिचारी सीता का? महाबली, आपण चर अचर, देव दानव मानव, यम कुबेर दिग्पाल, अगदी इथपर्यंत की साक्षात काळाला सुद्धा आपल्या बाहुबळावर जिंकू शकता, परंतु एका सती सत्यवचनी स्त्रीच्या मनाला नाही जिंकू शकत। स्त्रीचं हृदय तर दया, ममता आणि प्रेमाचा अथांग समुद्र आहे। स्त्री तर प्रेमात पाकळ्यांप्रमाणे कोमल आहे, परंतु आपला सत्य धर्म पाळताना ती हिमालयापेक्षाही अधिक निश्चयी आहे। पर्वत वादळाने ढळू शकतात, परंतु स्त्रीचं हृदय मोठ्यात मोठ्या प्रलोभनानं आणि भीषणात भीषण भयाने सुद्धा आपल्या धर्मापासून कणभर सुद्धा विचलित नाही होत। तर रावण पण जो निश्चय करतो त्यापासून कणभरच काय, अणुभर सुद्धा मागे नाही हटत। सीता एकतर रावणाच्या रणवासात राहील, नाहीतर इथंच तिची चिता जळेल। प्राणनाथ, ही दुराग्रह करण्याची वेळ नाहीये। अंगद केवळ एकाच रात्रीचा वेळ देऊन गेला आहे। ही अंतिम निर्णयाची रात्र। ही रात्र जर संधीशिवाय निघून गेली तर लंका केवळ इतिहासाच्या पानांवर लिहून ठेवली जाईल। जर आपल्याला हवं असेल तर इतिहास आणि काळाच्या प्रवाहाला मृत्यूपासून जीवनाकडे वळवू शकाल। राक्षस जातीच्या येणाऱ्या पिढ्या आपल्या ऋणी राहतील। मित्रता आणि संधीसाठी पुढे आलेले रामाचे हात स्वीकार करा प्राणनाथ। महाराणी मंदोदरी या सर्व म्हाताऱ्या भेकडांनी मिळून तुझी मती भ्रष्ट केली आहे। त्यांच्या घाबरवण्याने भयभीत होऊन भावना वेगात येऊन आपण काय बोलत आहात ते आपण जाणत नाही।
आपण एका तुच्छ वनवासी माणसाच्या चरणावर मस्तक झुकून क्षमा मागायला सांगत आहात? रावणाला, त्या रावणाला जो तिन्ही लोकांचा विजेता आहे, त्या रावणाला ज्याच्यामध्ये पृथ्वी तर काय शंकरासह कैलास पर्वत चेंडूप्रमाणे उचलण्याची ताकद आहे, त्या रावणाला जो दरबारात नवग्रहांना आपल्या समोर उभा करतो, त्या रावणाला एका तुच्छ माणसापुढे गयावया करायला लावतात? नाही, मी त्या रावणाला सांगते आहे जो त्या रेषेला ओलांडू नाही शकला, जी त्या तुच्छ वनवासी मानवाच्या लहान भावानं आपल्या धनुष्यानं जमिनीवर ओढली होती. होय, मी त्या रावणाला सांगते आहे की इतका अहंकार चांगला नसतो म्हणून. मंदोदरी! होय स्वामी, जर या वेळेला मी आपल्या डोळ्यांवर बांधलेली अहंकाराची पट्टी उघडून आपल्याला वास्तविक सत्याचं दर्शन नाही केलं तर मी आपल्या कर्तव्य पालनापासून वंचित राहिली जाईल. कारण की प्रत्येक पत्नीचा हा धर्म आहे की कुमार्गावर भटकलेल्या पतीला सत्याच्या मार्गावर घेऊन येणं. जसं की प्रत्येक चांगल्या मित्राचं कर्तव्य आहे की तो आपल्या मित्राकडून अपशब्द ऐकूनही त्याला कुमार्गापासून वाचवून घेऊन जाईल, असाच पत्नीचाही धर्म आहे. पत्नीपेक्षा मोठा मित्र आणखी कुणीही नाही असत नाथ. आम्ही मित्र समजूनच तुमच्याजवळ आलो होतो की आमच्या थकलेल्या मनाला थोडी शांती मिळेल, पण तू पण आम्हाला प्रवचन ऐकवू लागलीस. मी लाचार आहे स्वामी. माझं एक पत्नीचं रूप आहे तर माझं एक आईचंही रूप आहे. पत्नी आणि आई ही दोन्ही रूपं मला यावेळी लाचार करीत आहेत की आपल्या पती आणि पुत्राच्या सुरक्षेसाठी, त्यांच्या प्राणांना एका अनावश्यक युद्धापासून वाचवण्यासाठी मी त्या राजाशी टक्कर देईन जो आपल्या अहंकाराच्या मस्तीत साऱ्या प्रजेला युद्धाच्या आगीत अविचारीपणे झोकणार आहे. महाराणी मंदोदरी, ज्याला तू अहंकाराचा माज म्हणत आहेस ती आत्मसन्मानाची भावना आहे. एका भित्र्या पुरुषाची पत्नी असण्यापेक्षा एका वीर पुरुषाची विधवा असणं अधिक सन्माननीय आहे. तो भिकाऱ्याकडून भीक मागत फिरेल असा पती जिवंत राहून काय फायदा? तू त्याचा कधीही गर्व करू शकणार नाहीस. प्राणनाथ, आपण हे का नाही समजत? ज्यांना आपण परत परत वनवासी आणि भिकारी म्हणत आहात ते स्वतः जगन्नाथ आहेत. ते कोणी साधारण मानव नाही आहेत. सर्व शक्तिमान साक्षात विष्णू आहेत. विष्णू! विष्णू, जगन्नाथ विष्णू! सगळेच ह्याच भ्रमात आहेत, काल्पनिक गोष्टीनं भ्रमिष्ट झाले आहेत. नाही नाथ, हे भ्रम नाहीत, सत्य आहे. ते स्वतः विश्वनियंता चराचरपती श्रीमान नारायणच आहेत, ज्यांच्या विराट स्वरूपात अखिल ब्रह्मांड सामावलं आहे. ब्रह्मलोक ज्यांचं मस्तक, पाताळ ज्यांचे चरण, सूर्यचंद्र ज्यांचे नेत्र, मेघमंडल ज्यांचे काळे केस आहेत, भयंकर काळ जो ज्यांच्या भुवईच्या हळण्याने गतिमान होतो, वेद ज्यांची वाणी, शिव ज्यांचा अहंकार, ब्रह्मा ज्यांची बुद्धी आहे, उत्पत्ती, पालन तसंच प्रलय ज्यांची इच्छा आहे, त्या चराचर पतीने रामनाम धारण करून नररूप घेतला आहे. आपण त्यांना का नाही ओळखत नाथ? तुझ्या या वर्णनानं मी भयभीत नाही झालो. आमचा उत्साह द्विगुणित झाला आहे. जर ते विष्णू जरी असतील तरी आज ते सुद्धा आज ब्रह्मा आणि शिवाप्रमाणे रावणाची शक्ती बघतील तर त्यांच्यासाठी चांगलंच आहे. असं वाटतं आहे की काळाला वश झाल्या कारणाने आपल्या हृदयात ज्ञान उत्पन्नच नाही होत. स्वामी, काळ कुणाला कधीही लाठी घेऊन नाही मारत. तो प्राण्याच्या धर्म, बळ, बुद्धी आणि विचाराला दूर करत असतो आणि अशा प्राण्याला आपल्याच प्रमाणे भ्रम होत असतो. आपले पुत्र मारले गेले, नगरे जळली गेली, अजूनही आपली चूक सुधार करून घ्या. मी आपले पाय धरते स्वामी, श्री रामाशी वैर सोडून द्या. आम्ही त्या म्हाताऱ्या घाबरट उपदेशाने दुःखी होऊन तुझ्याकडे आलो होतो की तू आमचा थकवा घालून आम्हाला थोडं सुख आणि शांती देशील. परंतु असं वाटतंय की आम्ही आपल्या कक्षात येऊन चूक केली. सर्व प्रयत्ने जाहली मंदोदरी हता, दंभामुळे दिसुना शके कंठामधले पाश.
अति भयभीत विचार शुभ से पतिवर्तन हे असे अनिष्ट काही न घडण्यासाठी मनांतरी ध्यास असा दिंगमुख होऊनी सुचे न काही कुणी न दिसे जो सांगेल काही जानकी जन्य अशा संकटी रावणास आता कोण वाचवे. होय मुली, सर्वांनी त्याला खूप समजावले, परंतु तो पापी तुला सोडायची गोष्ट ऐकायलाही तयार नाही. त्याचे आजोबा माल्यवान, त्याची आई कैकशी आणि त्याचे सासरे दानवराजमय यांनी खूप समजावले आहे की एका स्त्रीसाठी लंकेचा विनाश होऊन जाईल. तो सर्वांच्या गोष्टी ऐकतो, परंतु जेव्हा कोणी तुला सोडून देण्याची गोष्ट करतो तेव्हा तो संतापून उठतो. तुझे पती श्रीरामांनी एक शांतीदूत पाठवून त्याला एक शेवटची संधी पण दिली, परंतु असं वाटतंय मुली की आता युद्धाशिवाय तुझी मुक्ती नाही होऊ शकत. मला विश्वास आहे की आज रात्री रावणाचे हितचिंतक त्याला समजावण्याचा अवश्य प्रयत्न करतील. राजकुमार अंगद एका रात्रीचा वेळ देऊन आले आहेत. त्या रात्रीत इतिहास बदलूही शकतो. जर त्या ढोंग्याला सद्बुद्धी आली तर ना. हे होणे शक्य आहे. महाराज विभीषणांच्या गुप्तचरांची बातमी आहे की माता कैकसी, आजोबा माल्यवान यांच्याशिवाय त्यांचे सासरे दानवराज मैनी सुद्धा त्यांना युद्ध न करण्याचा सल्ला दिला आहे. परंतु तो अहंकारी मानाला तयार होईल याबद्दल शंका वाटते प्रभू. आपल्या आदेशानुसार मी त्याला सर्व प्रकारे सन्मार्गावर आणण्याचा, त्याच्या सद्बुद्धीला जागवण्याचा पूर्ण प्रयत्न केला, परंतु माझं कार्य निष्फळ राहिलं. नाही राजकुमार, तुझं कार्य निष्फळ नाही राहिलं. आम्ही तुझ्यावर खूप प्रसन्न आहोत. तू एका दूताची जबाबदारी अत्यंत पटाईतपणे आणि चतुराईने निभावली आहेस. इतिहास तुझ्या या प्रयत्नांचे सदैव कौतुक करेल. येणाऱ्या काळामध्ये राजदूत आत्मसन्मानाची भाषा तुझ्याकडून शिकतील. आम्हाला तर सगळ्यात चांगलं हे वाटलं राजकुमार, आपल्या वीरतेने शत्रू दलातील नायकांची मस्तके आपल्या चरणावर झुकवलीत. परंतु रावणाच्या येण्यानंतर आपला पाय का उचलला? घासायला द्यायचं त्यालाही त्याचं मस्तक. परंतु त्याचा मुकुट तर प्रभूंच्या चरणावर पडू दिला. हे युवराज, मला सांगा की दशाननाच्या मस्तकाची शोभा, हा राजमुकुट कसा काय तुमच्या हाती लागला? कसं भरलेल्या सभेतून लंकेश्वराच्या डोक्यावरून काढून त्याला दादाच्या पायावर टाकलं? हे वीर लक्ष्मण, रावणाच्या डोक्यावरचा मुकुट उतरवणारा मी कोण? त्याला तर श्रीराम प्रभूंनी स्वतः त्याच्या डोक्यावरून त्याच दिवशी उतरवला होता, ज्या दिवशी महाराज विभीषणांना लंकेश्वर घोषित करून महाराज विभीषणांचा लंकाधिपतीच्या रूपात राज्याभिषेक केला होता. धन्य आहे, धन्य आहे युवराज अंगद. काय अनुकूल गोष्ट केली आहेस. धर्म, अर्थ, तन, भेद हे नीती निपुण राजाचे विशेष गुण असतात. त्यांची प्रतीके मुकुटाच्या रूपात धारण करून राजा आपल्या राजधर्माचं पालन करतो. परंतु रावणानं अनितीच्या मार्गावर अग्रेसर होऊन या सर्व गुणांचं भक्षण केलेलं आहे. म्हणून हे कौशल नरेश, रावणाचे ते सर्व गुण आपल्या चरणाशी आले आहेत, ज्यांना धारण करण्याचा अधिकार आपण विभीषणजींना दान केलेला आहे.
अंगद सत्य सांगत आहे प्रभू. आता रावणाचे मस्तक केवळ आपल्या तीक्ष्ण बाणांचे लक्ष बनण्याचे अधिकारी राहिले आहे. हे दीनानाथ, जो दुर्दैवी आपल्या दयेला आपल्याच अहंकाराने ठोकर मारेल त्याच्या नाशाला आता कोण थांबवू शकेल? तरीही न जाणो कोणत्या संभावनेने मनात ही अपेक्षा होती की रावण आमचा शांती प्रस्ताव मान्य करेल. कधी कधी असं वाटतं की कोणत्या जन्मात तो आमचा परमसेवक राहिला आहे, म्हणून आमच्या अंतःकरणामध्ये त्याच्या चुकीची क्षमा करण्याची प्रेरणा होते. महाराज विभीषण, आपल्या गुप्तचरांना विचारा की दूताने काही नवीन संदेश आणला आहे. रावणाने काय निश्चय केला आहे? रघुकुल शिरोमणी प्रभू रामांचा विजय असो. काय संदेश आणला आहे? प्रभू, रावणानं सर्व सल्ले ठोकारले आणि आता ते झोपण्यासाठी शयन कक्षात गेले. याचा अर्थ युद्ध. युद्ध? भगवंत, समस्त देवता याच दिवसाच्या प्रतीक्षेत होते, जेव्हा आपण अधर्माचा नाश करून त्यांच्या त्रासाला मिटवाल. आपला विजय असो प्रभू, आपला विजय असो. शेवटी युद्धाची वेळ आलीच. प्रभू, आपला विजय असो, विजय असो प्रभू. आता ती शुभ वेळ आली आहे ज्याच्यासाठी परमेश्वराने धर्तीवर अवतार धारण केला आहे. आपल्या सर्वांचे दुःख मिटवण्यासाठी भगवान युद्ध करण्यास जात आहेत. आपण सर्व आपापल्या शक्तीनुसार त्यांची सहायता करा. ती वेळ आली आहे. प्रत्येक युगात जेव्हा जेव्हा अधर्म आणि पापाची शक्ती इतकी वाढते की जगातून न्याय, धर्म आणि नीतीचा लोप होतो, त्यावेळी धर्माच्या पुनर्स्थापनेसाठी भगवत शक्तींना अवतरित होऊन पापशक्तींशी युद्ध करावे लागते. आज तोच ऐतिहासिक क्षण आलेला आहे. यावेळी जगातील सर्व आध्यात्मिक शक्तींना आपलं आपलं योगदान देण्यासाठी धर्माच्या सेनेला साथ दिली पाहिजे. म्हणून आजपासून आपण मानसिक दृष्टीने युद्धभूमीचे निरीक्षण करीत राहू. आमचा एकांत भंग न केला जावा. सूर्यदेव हे तेजपुंज, हे ज्योतिर्मय हे तिमिरहरा, हे कमल विकासक सर्वोच्चासन, भोग भीतीच्या विनाशका, आदित्य दिवाकर अंशुमान, रवि आदि तुझे हे संबोधन, हे सूर्यवंशाच्या मूलाधार, तुझ राम करे शतकोटी नमन, हे सूर्यवंशाच्या मूलाधार, तुझ राम करे शतकोटी नमन. हे भगवान भास्करा, मला आपण आशीर्वाद द्या. रणभूमीत आपला हा राम आपल्या सूर्यवंशाच्या मर्यादा पालन करत असताना विजयी हो. त्याचे जीवन किंवा मरण दोन्ही रघुकुलाच्या गौरवाच्या प्रगतीचे कारण हो.
वीरांना. लंकापती महाराज रावणांचा विजय असो, लंकेश्वरांचा विजय असो, महाराज रामाच्या सेनेनं चारही दारांना घेरलंय आणि बाहेरूनच मुख्य दार आणि भिंतींचं जबरदस्त नुकसान केलंय. महाराज त्यांनी अनेक सुरक्षा चौक्यांचे विध्वंस केलाय. त्यांच्याकडून आकाश मार्गाने फेकलेल्या दगडांमुळे नगराच्या आत खूप हानी झाली आहे. महाराज नगरात तर घबराट माजली आहे. मंगल भाव मनात जपोनी दशरथ राज आनंदे मनोमानी. सीताराम चरित अति पावन मधुर सरस रस किती मन